नमस्कार मित्रांनो. 2026 या वर्षीची शिवजयंतीची तयारी अनेक लेवलवरती अनेक जणांनी जोरदार पद्धतीने चालू केलेली आहे. आणि ही शिवजयंती अनेक लोक विचारांच्या लेवलवरती विचारांचे देवाणघेवाण आदान प्रदान करत असतात आणि ज्याच्या निमित्तानं आपण आपल्या आयुष्यामध्ये शिवचरित्रातून काहीतरी आदर्श घ्यायला हवा असा त्या पाठीमागचा हेतू असतो. मला हे सांगण्याचा उद्देश एवढंच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी चक्क 3 लेवलवरती त्यांनी संघर्ष केला. सर्वसामान्य रयतेला, सर्वसामान्य जनतेला त्यांना शांततेत सुखानं 2 घास खाण्यासाठी त्यांनी 3 लेवलवरती संघर्ष केला. राजकीय लढा लढला, मोगल, आदिलशाह वगैरे यांच्यासोबत. दुसरा आहे स्थानिक पातळीवरती वतनदारांविरोधात लढा लढवला. वतनदार असतील, सरंजन लोक असतील, त्यांच्या विरुद्ध त्यांनी कायदे केले आणि सुव्यवस्था लावण्याचा प्रयत्न केला. आणि तिसरं आहे धार्मिक लढा केला. सो आता अशी परिस्थिती आहे की हे संविधान अस्तित्वात आल्यामुळे ह्यातला प्रामुख्याने बरेचसेच जो संघर्ष आहे हा वेगळ्या पातळीवरचा राहतोय, जो छत्रपतींच्या काळात जसा होता तसा आता राहिलेला नाहीये. पण आता एक मात्र गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे आर्थिक स्वातंत्र्यासाठी आपल्याला लढा उचलावा लागणार आहे. आणि आर्थिक स्वातंत्र्य तुम्ही पाहाल आजूबाजूला अनेक लोक वेगवेगळ्या स्कॅम मध्ये अडकलेले असतात. अनेक लोकांचे पैसे अनेक फ्रॉडच्या ठिकाणी अडकलेले असतात आणि त्यांना निर्णय घ्यायला अनेक लोकांना माहितीच नाहीये की टेक्निकली आर्थिक दृष्टीनं आपण कशा पद्धतीने निर्णय घेतले पाहिजेत. सो मी ही या म्हणजे 2026 साली शिवजयंतीचा ज्यावेळेस विषय येतोय, आता आपल्या समोर आहे शिवजयंती 19 फेब्रुवारीसाठी, तर या निमित्तानं आपणही काहीतरी कॉन्ट्रीब्युट करावं या विचारानं मी एक पाऊल उचलतोय. आणि ते पाऊल म्हणजे पैशांच्या रिलेटेड अतिशय खोलात जाऊन विचारांच्या लेवलवरती आपल्याला पैशांबद्दल कसे विचार आपण तयार केले पाहिजेत किंवा आपण विचारांची कशी आराधना केली पाहिजे ते मला डिटेलमध्ये सांगायचं आहे. आणि हे सांगण्यासाठी या निमित्तानं चक्क 50 व्हिडिओची मी एक सिरीज घेऊन येतोय. आणि संपूर्ण सिरीज ही एनर्जी सायकोलॉजी या विषयाला धरून आहे. मग एनर्जी सायकोलॉजीला विषयाला धरून असलेली ही सगळी संपूर्ण सिरीज ही ज्याला मी मोनेर्जी म्हणतोय, म्हणजे मनी प्लस एनर्जी हे दोन्ही कंबाईन करून आपल्याला पुढे जाता यायला पाहिजे. आज अनेक लोकांची अशी परिस्थिती आहे, पैसा येतोय, पगार येतोय, पण जगण्याबद्दल एनर्जी नाहीये. रोज रोज तेच तेच करून कंटाळवाणं झालेलं आहे. म्हणून आपल्याला त्याच्यावरही मात करायची आहे. तसेच अनेक लोकांचे पैसे येतात पण पुरेसं नाहीये, उत्पन्न वाढलं पाहिजे. मग त्यासाठी मुळापर्यंत जाऊन आपल्याला काय पावलं उचलावी लागतात ते पाहिलं पाहिजे. आणि हे संपूर्ण एका व्हिडिओमध्ये शक्य नाही हे मला जाणवलं आणि त्यामुळेच मी चक्क 50 व्हिडिओची सिरीज घेऊन येतोय. संपूर्णपणे रेकॉर्डिंग झालेलं आहे. स्टेप बाय स्टेप व्हिडिओला मी अपलोड करणार आहे. तुम्हाला 2-3 गोष्टीच करायच्या आहेत. सर्वप्रथम हे संपूर्ण 50 व्हिडिओ हे तुम्हाला पाहायचे आहेत. त्यामध्ये ज्या पद्धतीने काही सूचना सांगितलेल्या असतील त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. आणि फॉलो करताना अडचण आली, काही प्रश्न आले तर लगेच तिथं कमेंटमध्ये ते प्रश्न, तुमच्या समस्या त्या विचारायचे, मी त्यावरती उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. पहिलं. दुसरं, तुम्हाला फॉलो केल्यानंतर तुमचा काय अनुभव आहे तेही फीडबॅक दिला तर अतिशय उत्तम राहील. हे अजून त्यामध्ये चेंजेस करणं अपेक्षित असेल तर करता येईल. जो काही फीडबॅक असेल तो मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. तिसरं म्हणजे तुम्हाला जर उपयुक्त वाटलं तर हे नक्की तुम्ही इतरांना शेअर करा. आणि चौथं महत्वाचं म्हणजे जर काही नाही आवडलं, खटकलं, चुकीचं आहे असं वाटलं तर नक्की तोही फीडबॅक मला ऐकायला आवडेल. ठीक आहे. मी पूर्ण कॉन्फिडंट आहे की मोनेर्जी, मनी प्लस एनर्जी हा सगळा कन्सेप्ट एनर्जी सायकोलॉजी बेस्ड आहे आणि तो घराघरात पोहोचला पाहिजे या प्रेरणेनं मी हा संपूर्ण 50 व्हिडिओची एक सिरीज मी घेऊन येत आहे. आणि हीच खऱ्या अर्थानं शिवजयंतीच्या निमित्तानं मला असं वाटतंय की हे एक छोटंसं उचललेलं पाऊल असेल की जे तळागाळातल्या लोकांपर्यंत, मराठी माणसांपर्यंत अतिशय क्लिष्ट असलेला हा एनर्जी सायकोलॉजीचा टॉपिक लोकांपर्यंत पोहोचवायला मला नक्कीच आनंद होत आहे. हे जर नक्की आवडलं तर नक्की लाईक करा, या व्हिडिओजना शेअर करा. सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत हे नोटिफिकेशन्स येण्यासाठी बेल आयकॉनला हिट करा. वेळच्या वेळी ज्यावेळेस अपलोड होतील त्यावेळेस तुमच्यापर्यंत हे पोहोचतील. सो मला अशी आशा आहे
की हे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही एक एकदा दोन दोनदा पहा. छोटे छोटेच आहेत, खूप मोठे नाही आहेत. 5-10-15 मिनिटाचे 5-10-15 मिनिटाचे व्हिडिओज आहेत, छोटे आहेत, एक एक कन्सेप्ट आहेत. हे तुम्ही नक्की पाहाल, कृतीत आणाल, अनुभव घ्याल आणि नक्की त्याचा फीडबॅक द्याल अशी आशा करतो. धन्यवाद. मस्त आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक महत्वाचा निर्णय म्हणजेच हा कोर्स निवडला आहे, त्याच्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. वास्तविक पाहता हा एक कोर्स नाही तर हा एक जर्नी आहे. असा जर्नी की तुमचं आयुष्य अंतर्बाह्य बदलून टाकणारा हा जर्नी आहे. ह्या कोर्सच्या डिझाईनच अशा पद्धतीने केली आहे की ह्या सर्व आपल्या व्यक्तिमत्वाशी निगडीत असलेले अनेक विषय याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत, ज्याच्यामुळं आपलं अंतर्बाह्य आयुष्य आपलं आपलं व्यक्तिमत्व पूर्ण बदलून टाकणार आहे आणि त्याची प्रत्यक्ष अनुभूती भेटत भेटत आपला हा जर्नी सुरू होणार आहे. सो चला तर मग पुन्हा एकदा तुमचं या संपूर्ण जर्नीसाठी मनपूर्वक स्वागत. बघा, सध्याची जीवनशैली आपली अशा अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रियेमधून पुढे सरकत आहे. ज्या ठिकाणून आपण अर्निंग करतो, जिथं आपला मॅक्सिमम वेळ व्यतीत करतो, मग ते नोकरी असेल किंवा बिझनेस असेल, तर तिथं किती आपण फुलफिलमेंटनी तिथलं आपलं नाती आपण सांभाळतो. ऑफिस मधलं कल्चर बघा, किती फुलफिलमेंट, किती पोषक असं वातावरण असतं. इतकं आपल्याला त्याचं प्रेशराईज राहतं की तुम्ही मीचं सातत्यानं असलेलं वातावरण, म्हणजे एकीकडे घरच्यांपेक्षा आपल्या जिव्हाळ्याच्या रक्ताच्या नात्यांपेक्षा जास्तीत जास्त वेळ आपण त्या ठिकाणी राहत असतो, तरी सुद्धा तिथं आपल्याला अनेक नात्यांच्या समस्यांना सामोरे जावं लागतं. आपले कलिग्स असतील, आपले ज्युनियर्स असतील, आपले सिनियर्स असतील, अनेकांशी समस्या नात्यांच्या पातळीवरती आपल्याला खूप स्ट्रगल करावं लागतं. घरी आल्यानंतर एखादं कुठलं जर नात्याशी आपल्याला संमेलन नसेल, प्रेमाचं ओलावा नसेल किंवा तिथल्या त्या नात्यामुळे आपली एनर्जी अजून प्रचंड ड्रेन होत राहते आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं आपला एक उत्साह, जगण्यातला जो एक उत्साह असतो तो राहत नाही. अशी काहीतरी आपली परिस्थिती झालेली असते आणि हे याच्यात भरीस भर म्हणून की काय आपल्या आर्थिक समस्या पण असतात त्याच्या पाठीमागं. काय काय निर्णय घेतलेले असतात की जे फसलेले असतात किंवा काय निर्णय घ्यायचे हे कळत नसतं, कुणाला विचारावं, का कशा पद्धतीने त्याच्यावरती मार्ग काढावा हे आपल्याला माहित नसतं. किंवा काही गोष्टींमध्ये आपल्याला म्हणजे सामाजिक गोष्टींमध्ये आपल्याला काही इंटरेस्ट असतो, लोकांच्यात मिसळणं किंवा एखाद्या सोशल कॉजसाठी आपण थोडासा वेळ देऊन त्या ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं असं प्रचंड आपल्याला वाटत असते. पण आपलं लाईफस्टाईल अशा पद्धतीनं गुंतत गुंतत गेलेलं असते अनेक गोष्टींमध्ये, डे टू डे लाईफच्या ऍक्टिव्हिटीमध्ये, की आपल्याला त्याच्यासाठी पण आपल्याला वेळ भेटत नाही. आणि हे सगळं होत असताना कुठून तरी आपल्याला मोटिवेशन भेटत असतं की ह्या व्यक्तीनं 2 वर्षात एवढं बदललं, 4 वर्षात एवढं त्या व्यक्तीनं बदललं वगैरे, त्याचं व्यक्तिमत्व किंवा त्याच्या आयुष्यात त्याने इतका इन्कम प्राप्त केला वगैरे. आणि त्याच्यातून आपण प्रेरणा घेतो, त्या प्रेरणेनं परत ह्या सगळ्या समस्येवरती मात करत आपण परत सेल्फ मोटिवेटेड होऊन आपण काम करत असतोय. पण ते मोटिवेशन पण काही कालानंतर राहत नाही. अशा सगळ्या समस्येतून पुढे पुढे सरकत आपण जात असतोय. या अशा अनेक समस्यातून पुढे वाटचाल करत असताना वेळेची पण समस्या आहे. वेळ पण मर्यादित आहे. वेळेचा सुयोग्यपणे वापर करत करत आपल्याला पुढे जायचं असतंय. मग तिथं आपल्या आरोग्याच्या गोष्टींमध्ये आपल्याला स्वतःला मेंटेन करणं गरजेचं असतं. रोजच्या रोज व्यायाम करणं गरजेचं असतं. आपल्याला ग्रोथ करण्यासाठी कुठल्या दिशेला जायचं याच्याबद्दल पण आपल्याला बऱ्यापैकी क्लॅरिटी नसते. त्याच्यामुळं कुठल्या दिशेला आपण मेहनत घेऊन वाटचाल करायची हे पण क्लॅरिटी राहत नसते. बघा, मी हे सगळं कशासाठी सांगतोय, तर हा सगळा जो जर्नी आहे, या सगळ्या जर्नीमध्ये आपल्याला या सगळ्या विषयांवरती आपल्याला विचार करत, अभ्यास करत, रिझल्ट घेत पुढे जायचं आहे. हा जो कोर्स डिझाईन केलेला आहे, हा त्या पद्धतीनेच डिझाईन केलेला आहे, की आपल्या आयुष्याच्या अनेक ह्या वेगवेगळ्या पातळीवरती आपल्याला विचार करत आणि कृती करत, रिझल्ट घेत, अनुभवत पुढे जायचं आहे. बघा, मी थोडीशी माझ्याबद्दल एक स्टोरी सांगतो. मला वाचन करायची आवड. वाचन करत असताना मी एका टप्प्यावरती अशा पद्धतीनं वाचन केलं, की मी वाचन करायचो, त्याचं कृती करायचो, इम्प्लिमेंटेशन झालं, की मला रिझल्ट यायचे. मी रिझल्ट चिंताच करत नव्हतो. कारण मला माहित आहे, तज्ञांनी सांगितलेले हे जे काही 4 मार्ग आहेत, ते मी जर कृतीत आणले, तर मला रिझल्ट हा येणारच आहे. मग मी व्यवस्थित माझा तो ट्रायंगल सेट झाला होता. माझं वाचन, माझं इम्प्लिमेंटेशन म्हणजे माझी कृती आणि रिझल्ट हा तर येतच होता. मग एक स्टेज अशी आली, जसं अर्निंग सुरू झालं, अर्निंग सुरू झाल्यानंतर जे लाईफस्टाईल जे चेंज होत गेलं, ते इतकं चेंज होत गेलं, इतकं चेंज होत गेलं, जरी मी कितीतरी वाचन करत असलो, तरी कृती तर काही होतच नव्हती. इम्प्लिमेंटेशन तर काही होतच नव्हतं. इम्प्लिमेंटेशन नसल्यामुळे
रिझल्ट तर लांबच. मग अशा परिस्थितीमध्ये मला एका पॉइंटला हे सगळं कळलं की हा सगळा जो खेळ आहे हा धारणांचा खेळ आहे. येस, आपल्या धारणा जर बदलल्या तर आपलं सगळं आयुष्य बदलतंय. आपलं संपूर्ण जे काय डे टू डे चालणारी जी आपली लाईफस्टाईल आहे ही संपूर्णपणे नियंत्रणात ठेवता येते आपल्याला. आणि तोच धारणांचा खेळ मी आज तुम्हाला समजून सांगणार. ह्या खेळाचे नियम तुम्हाला सांगणार आहेत. हे नियम एक 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 करत आपल्याला जसे समजले तसे आपल्याला त्याच्याकडनं आपली कृती होणार आहे आणि जशी कृती झाली तसे आपल्याला रिझल्ट भेटत जाणार आहे. ओके, मग ह्या कोर्समध्ये मेन कोर्स सोबत जे बोनसेस आहेत हे बोनसेस अशा पद्धतीने दिलेले आहेत की ह्या मेन कोर्सला सगळे पूरक आहेत. त्याच्यामुळं हे संपूर्ण कोर्स तुम्ही अनुभवा, रिझल्ट ओरिएंटेड रिझल्ट बघा. दुसरं असं की व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये प्री रेकॉर्डिंग केलेला हा कोर्स तुमच्यापर्यंत पोहोचलाय आणि तो सगळा तुम्ही अनुभवला म्हणजे सर्व काही झालं असं नाहीये. तर हा एक जर्नी आहे जिथं आपण सातत्यानं वीकली बेसिसवरती आपण भेटत राहणार आहेत. वीकली बेसिसवरती परत परत आपण ह्या अनेक गोष्टींवरती अभ्यास करत कृती करणार आहोत आणि कृतीचंच रिझल्ट घेणार आहोत आणि रिझल्ट घेतल्यानंतर आपल्याला वेगवेगळे माइलस्टोन अचीव करणार आहोत. ओके, कोणते माइलस्टोन कशा पद्धतीने कृती आहे हे सर्व उलगडत जाईलच. सो स्टे कनेक्टेड.